आपण पाहत आहात ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। अलिबागमध्ये शेतकरी कामगार पक्षाचा भव्य संवाद मेळावा। शेकाप सरचिटणीस भाई जयंत पाटील यांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुका पार्श्वभूमीवर मोर्चे बांधणी सुरू। शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी विधान परिषद आमदार जयंत पाटील त्यांच्या नेतृत्वात आज अलिबागमधील PNP मैदानात शेतकरी कामगार पक्षाच्या संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कार्यकर्त्यांना जयंत पाटील यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन केलं। यावेळी रायगड जिल्ह्याच्या राज्य महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, अतुल म्हात्रे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। या मार्गदर्शन संवाद मेळाव्यात जयंत पाटील यांनी शेकाप सोडून गेलेल्यांना खडे बोल सुनावले। विरोधकांचा खरपसून समाचार घेत त्यांच्यावर टीकास्त्र सोडले। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारल्याचं पाहायला मिळाले। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। कार्यकर्त्यांमध्ये जान फुंकण्याचं काम पुन्हा एकदा केलं जाते। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांना याचा कसा फायदा होईल? कार्यकर्त्यात ऊर्जा आली। मला स्थानिक स्वराज्य संस्थांपेक्षा पक्ष संघटना मजबूत, नवीन तरुणांना जो विचार या जिल्ह्यामध्ये 75 वर्ष आणि 75 वर्षापूर्वी माझ्या आजोबांनी या जिल्ह्यामध्ये जो शेतकऱ्यांसाठी उळ कायदा अंमलबजावणी करण्यासाठी जो लढा दिला त्याची आठवण प्रत्येक शेतकरी कामगार पक्षात तरुण कार्यकर्त्यांनी ठेवली पाहिजे, ही खरी माझी मनीषा आहे। निवडणुका येतील, सत्ता अनेक वेळा आम्ही गेल्या, परंतु तरुणांना या ठिकाणी शिकवण्याची वेळ आहे। आज जी पक्षामध्ये थोडीशी पडझड झाली त्याच्यामुळे वैचारिकदृष्ट्या कार्यकर्ते तयार होत नाहीत, तोपर्यंत पक्ष चांगल्या प्रकारे काम करू शकत नाही। आणि ते काम आम्ही या 4 दिवसामध्ये जिल्ह्यामध्ये केलं। सगळ्या तालुक्यात गेलो, सर्व पूर्ण टीम घेऊन लहान मोठं करून आम्ही 60-70 कार्यकर्ते जिल्ह्यामध्ये फिरलो। तुम्ही काही ठिकाणी आम्हाला भेटलात सुद्धा पत्रकार म्हणून। मला वाटतं की असं काम केलं, आमची पक्ष केडर पार्टी आहे आमची, आणि त्या दृष्टिकोनातून ती पुन्हा घडली पाहिजे, वाढली पाहिजे, याच्यासाठी आमचा प्रयत्न आहे। भाई, विधानसभेच्या निवडणुकीला आपण महाविकास आघाडीसोबत होतात, मात्र पाहिलं गेलं तर 3 जागी महाविकास आघाडीचेच उमेदवार उभं करण्यात आले। आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, काय शेका पक्षाची भूमिका असणार आहे? आम्ही महाविकास आघाडीबरोबरच आहोत, त्याच्यामध्ये सुधारणा होईल अशी माझी अपेक्षा आहे। इंडिया आघाडीचे नेते माननीय शरद पवार साहेब यांच्याबरोबर आमची चर्चा झाली आणि याच्यावर चर्चा सुरू आहे। मला वाटतं याच्यामध्ये सुधारणा होईल। त्याची काय परिस्थिती झाली कळलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही प्रश्न नाही। पण निवडणुका कधी होतील हे आम्हाला माहिती नाही, निवडणुका होतील की नाही हे पण माहिती नाही। पण स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका न होता गेली 7-8 वर्ष मुंबई महापालिका असेल, पनवेल महापालिका असेल किंवा जिल्हा परिषद असतील, तर एक माणूस या ठिकाणी किंवा एक व्यक्ती हा कारभार करतो। ही काय लोकशाही नाही, लोकशाहीची ही थट्टा आणि शोकांतिका आहे असं मला वाटतं। विधान परिषदेचे जी निवडणूक होती, विधानसभेची जी निवडणूक होती, त्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष नेत्यांनी तुमची माफी मागितली असं म्हटलं आपण, काय नेमकं आहे? माफी नाही मागितली, चर्चा करताना त्यांनी दुःख व्यक्त केलं। माफी एवढे काय माझी माफी मागायला मी छोटा माणूस आहे, परंतु त्यांना कळली चूक आणि त्या पद्धती झाली नाही। ती तिकडे रायगडमध्येच झाली नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ती झालेली आहे आणि त्याची चर्चा होते आहे। आता भाई, शेतकरी कामगार पक्ष मुळातच कायम संघर्ष करत राहिला शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी। आता रायगडमध्ये काही वेगवेगळे प्रकल्प येत आहेत, भूमिहीन होत आहेत शेतकरी, काय पुढची रणनीती आहे? आता आमची मागणी एक आहे की या ठिकाणी आम्ही भाव वाढवायला मागत होतो, आता आम्हाला भागीदार करा म्हणून आम्ही मागतो आहे। आमच्या जमिनीची जी किंमत आहे त्याची भागीदारी करा। आज आमच्या पनवेलमध्ये 30,000 रुपयात घेतली, 27,000 रुपयात घेतली जागा। परवा आमचे अतुल म्हात्रे कालच त्यांनी सांगितलं 300 कोटी रुपयाला विकली। हे सगळी आकडेवारी आम्ही आणणार आहोत, ही आकडेवारी आम्हाला आता पार्टनर व्हायचं आहे। तुम्हाला इथे शाळा बांधायची आहे, तुम्हाला इथे कॉलेज काढायचं आहे, हॉस्पिटल बांधायचं आहे, बिल्डिंग करायची आहे, तुम्ही सांगायचं, व्हॅल्युएशन करा आणि आमच्या जमिनीची किंमत ठरवा आणि त्याप्रमाणे आम्ही करायला मागतोय। हा लढा आहे। आणि दुसरी मागणी आमची राहणार आहे जी गेली 4-5 वर्ष मी करतोय,
जी जमिनीचा मूळ मालक होता त्या मूळ मालकाला आता त्यांनी विकत घेतली जागा, म्हणून ज्याचं व्हॅल्युएशन आलं आणि त्याला जर नुकसान भरपाई मिळाले त्याचा 40% हिस्सा आम्हाला पुन्हा मिळाला पाहिजे। म्हणजे 2 लाखांनी त्यांनी जागा घेतली, ती जागा आता 2 कोटीला गेली, त्यातला आम्हाला 40% हिस्सा मिळाला पाहिजे ही मागणी शेकाप पक्ष करतोय। मला वाटतं की पण आजची ही बैठक नाही आहे, तुम्ही प्रश्न विचारलात, मी उत्तर दिलेलं आहे, याचं व्यापक मी तुम्हाला उत्तर देईन आणि कशासाठी याची आकडेवारी घेऊन सांगेन। आज आम्ही कार्यकर्त्यांबरोबर संवाद साधायला आलो, तो संवाद करून त्यांचं मत घेणार आहोत। 8-10 दिवसात पक्ष संघटनेमध्ये बदल कसा करायचे हे या संवाद यात्रेमध्ये आम्ही सांगत आलो, ती चर्चा करतील आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची अंमलबजावणी करेल। तुम्हाला वेगळं चित्र दिसेल। शेकाप पक्ष हा वेगळा आहे। शेकाप पक्षाने या जिल्ह्यामध्ये जे काम केलं, आज गरीब माणूस हजारो लोक 2 दिवसात सांगून इथे आमच्याकडे येतात, मी अत्यंत आनंदी आहे। मी आत्ता मला बोलता पण येत नाही, एवढं मी भाषणं केलीत, मी बोललो या 4-5 दिवसामध्ये। मला वाटतं तुम्ही पण चांगलं सहकार्य केलं, असं सहकार्य ठेवा, काही काळजी नका, तुम्हाला पण असं मला असं वाटतं शेतकरी कामगार पक्षाने कायमच खूप काम केलं आहे तळागाळातल्या लोकांपर्यंत, पण कधीकधी आम्ही संवाद साधण्यात कमी पडतो आणि प्रसिद्धीपासून आम्ही दूर राहतो। आज तुम्हा सगळ्यांना आमंत्रित करण्याचं कारण पण ते आहे, तुम्ही माध्यमात आमचे लोकांपर्यंत पोचायचा, कारण की जे आम्ही प्रश्न मांडतो आहे हे अतिशय जिव्हाळ्याचे आहेत, युवकांच्या जिव्हाळ्याचे आहेत, कारण की सगळ्यात मोठा प्रश्न आम्ही मांडतो आहे तो भूमिपुत्रांच्या रोजगाराचा, जमिनीला रास्त भाव मिळण्याचा, तर हे अतिशय लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत आणि बाकी सगळी स्थानिक माणसाचं संरक्षण शेकाप पक्ष करतोय आणि हे युवकांना कळलं पाहिजे, प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महिलांना कळलं पाहिजे। आणि मला असं वाटतं की रिअल जे इश्यूज आहेत, म्हणजे इवन हे नॅशनल लेवलला आहे, स्टेट लेवलला आहे, रिअल इश्यूजबद्दल बोललंच जात नाही मीडियावर सुद्धा, आणि नको त्या भलत्या चर्चा होत राहतात, आणि जे खरे विषय आहेत, कांद्याचा भाव काय, बटाट्याचा भाव काय, ह्याच्याबद्दल बोललंच जात नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास आहेत आणि ती प्रश्न खऱ्या अर्थाने शेकाप पक्ष उचलणार। महिला संघटना बलाढ्य करण्यासाठी या ठिकाणी 50% महिलांना मानसी संधी दे सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।